नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण। संपूर्ण शहरात क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचा ठोका वाढवणाऱ्या या स्पर्धेचा थरार आज शिगेला पोहोचलाय। भूम तालुक्यातील रॉयल क्रिकेट संघ विजेता ठरलेला आहे आणि त्यांनी अंतिम सामन्यात एनडी बॉयज तुळजापूर संघावर मात करत 2,51,000चं बक्षीस आपल्या नावे केले। ग्रामीण गटात संघर्ष चुरशीचा झाला आणि श्री गणेशा क्रिकेट क्लब अनसुरुडा यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, तर छत्रपती क्रिकेट क्लब चिंचोली उपविजेता ठरलाय। स्पर्धेचा उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष अविस्मरणीय होता। या सामन्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमींनी मैदान गजबजून टाकले होते आणि विशेष म्हणजे विदेशी चेअर लीडर्स या स्पर्धेचे आकर्षण ठरल्या, ज्यांनी सामन्यादरम्यान उत्तेजन वाढवले। बक्षीस वितरण सोहळ्यात भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी तसेच विजय गंगणे मित्रमंडळाचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, भरगच्च बक्षिसे, सामन्यात केवळ खेळाडूंचेच नाही तर प्रेक्षकांचे नशीब उजळले। लकी ड्रॉद्वारे अनेक प्रेक्षकांनी फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, LED TV अशा आकर्षक अशी बक्षिसं जिंकली। स्पर्धेतील इतर चमकदार संघ शहरी गटात AK अकॅडमी तुळजापूर यांनी 3रा क्रमांक पटकावला, तर दयावान रायडर्स 4थ्या क्रमांकावर राहिले। संपूर्ण तुळजापूरमध्ये क्रिकेटची धूम। विजय गंगणे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेला तुळजापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। मैदानावरचा जोश, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे ही स्पर्धा संस्मरणीय ठरली। तर पुढच्या वर्षी पुन्हा अशाच थरारक क्रिकेट स्पर्धेत भेटूया। आज फायनल सामना झाला, कोण विजेते झाले? प्रथमतः तर सर्व मीडियावाल्यांचे, प्रेक्षकांचे आणि तुळजापूरच्या सर्व जनतेचे मी आभार मानतो की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जो मोलाचे योगदान सर्वांनी तुळजापूर शहरवासियांनी आमच्या आयोजकांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। ग्रामीण जे आपण मॅचेस घेतले होते, सामने घेतले होते, त्यांचं वैयक्तिक प्रथम पारितोषिक हे अनसुरुडा संघाला गेलेलं, सेकंड हे चिंचोली संघाला गेलेलं आहे आणि प्रथम पारितोषिक हे पारा तालुका भूम जिल्हा धाराशिव यांना प्रथम पारितोषिक व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे एनडी बॉयज तुळजापूर शहर कृष्णा गौडी जो टीमचा कर्णधार आहे त्याला, तिसरं AK अकॅडमी तुळजापूर, तसेच चतुर्थ पारितोषिक हे माझ्या माहितीप्रमाणे दयावान रायडर्स यांना गेलेला आहे। सर्व खेळाडूंचे, सर्व सहकार्य करणाऱ्या बांधवाचे व माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे, विनोद पिटू गंगणेंचे व सर्व जे आम्हाला बक्षीस दाते आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले म्हणून आम्ही या स्पर्धा यशस्वी करू शकलो। त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व मीडिया, पत्रकार बंधू आणि सर्व खेळाडू आणि या स्पर्धेत जेवढे 16 संघ व ग्रामीणचे 12 संघ सहभागी झाले व त्या खेळ संघ मालकांचे मी मनपूर्वक अभिनंदन। आमच्या विश्वासातून इथं स्पर्धेला आले, विविध गावावरून 100 किलोमीटर असो, 70-80 किलोमीटर असो, ग्रामीण भागातून रात्री बेरात्री येऊन या सामन्याची व खेळाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी हार्दिक त्यांचं अभिनंदन बी करतो आणि आभार व्यक्त करतो। तसेच आमचे JTC लाईव्ह जे होते, भारतातलं 2 नंबरचं चॅनेल आहे लाईव्ह चॅनेल, त्यांना आम्ही जे इथं आयोजित केलेलं होतं त्यांना आणलं होतं, त्यांनी 148 देशामध्ये व संपूर्ण भारतामध्ये हे सामने दाखवले, त्यांचंही मी अभिनंदन मनपूर्वक करतो। तसेच आमचे जाधव मंडपवाले नळदुर्ग, त्यांचंही एवढी व्यवस्थित अतिशय चांगली अशी लाईट व्यवस्था ज्यांनी केली त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करतो। तसेच कॉमेंटेटर असतील, त्यांची बॅक टीम असेल, कॅमेरेवाले असतील त्यांची बॅक टीम असेल, आणि विशेष म्हणजे इथं जे आम्ही 2 आत्ता सन्मान केले आम्ही, जे क्षीरसागर आणि पवार हे 2 मुलं जे रात्रंदिवस हे 8 दिवस आणि त्याचे मागील 8 दिवसाचे 15-16 दिवस विशेष राबत होते, दिवस रात्र पाहत नव्हते व आमच्या आयोजन समितीला ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दलही इथले जेवढे खेळाडू इथे अडकू मैदानावर खेळते त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। तसेच विशेष करून राणा जगजितसिंह पाटील साहेबांचं एवढं वेळ नसताना सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्या, सतत पाठीशी राहिले। MSCBचे लोक
तसेच मनोजाप्पा गवळी मित्रमंडळ, शशाप्पा जोत ज्यांनी हे मंडप आणि लाईटची व्यवस्था केली आणि मोलाचा वाटा यामध्ये त्यांनी घेतलेला आहे या स्पर्धेला, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि स्वागत आणि आभार करतो. आणि आमचे छोटे मोठे जे जिजामाता वॉरियर्स छोटा संघ होता माझ्या मुलाचा, जी रोज सतत मॅच खेळत होता, सर्वांचं मनोरंजन करत होता, जे फावल्या वेळेत आणि पापनास जी माझी गल्ली आहे त्यांच्या छोटे बच्चे होते त्यांची जे रोज सामने होत होते त्यांचंही अभिनंदन करतो. आणि अजून एक विशालभाई छत्रे आणि त्यांच्या मित्रमंडळाचे आज नियोजन केलं, सर्व व्यवस्थित नियोजन, कुठंही गालबोट न लावता त्यांनी ही स्पर्धा चेअर गर्ल्स आणून आयोजन केलं त्यांनी, विशालभाऊ छत्रे यांनी. त्यांचंही विशेष करून मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या टीमचं आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद आणि खूप खूप आभार. या स्पर्धा यशस्वी आणि संपूर्ण करण्यासाठी जे सर्वांनी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि आभार. आणि यानंतर पुढील वर्षी अजून जोमानं आम्हाला एवढा प्रतिसाद उदंड मिळाला, त्यामुळं पुढच्या वर्षी अनोखं काहीतरी करण्याचा, जे यावेळेस केलं, पुढच्या वर्षी अजून अनोखं काही करण्याचा आणि अजून त्यात मोलाचा दगड टाकण्याचा, अतिशय सुंदर या व्यतिरिक्त अजून स्पर्धा आम्ही भरवण्याचा प्रयत्न निश्चित करू. राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून, विनोद पिटू गंगणे यांच्या माध्यमातून. जय हिंद, जय भारत. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.